आणि आता 11च्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलाय। आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात आणलेला आहे। 17 ऑगस्टला आरोपीला अटक झाली होती आणि कोठडी संपल्यानं आता आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बघतोय, दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, हाच तो आरोपी अक्षय शिंदे, त्याला कल्याण कोर्टात आणलेला आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी या आरोपीला आता कोर्टात हजर केलेला आहे। 17 ऑगस्टला त्याला अटक झाली होती आणि आता कोठडी संपल्यानं त्याला कोर्टात हजर केलाय। आणि आता 24 ऑगस्ट पर्यंत बदलापूर अत्याचार प्रकरणी त्याला कोठडी सुनावण्यात आली। या क्षणाची अजून एक मोठी बातमी, या प्रकरणातली अपडेट आपण बघतोय। बदलापूर अत्याचार प्रकरणी 24 ऑगस्ट पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत आता कोठडी। खरं तर आज कोठडीची मुदत संपली होती, 17 ऑगस्टला अटक झाली होती आणि आता मुदत वाढवण्यात आली आहे। 24 ऑगस्ट पर्यंत बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अमजद, काय अपडेट्स द्याल? सौरभ, बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आता बदलापूर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं होतं। थोड्या वेळापूर्वी त्याला हजर केलं गेलं होतं। कल्याण कोर्टाच्या विशेष न्यायाधीश V.A. पातुडे यांच्या कोर्टात आरोपीला हजर केलं होतं आणि सरकारी वकील अश्विनी भांबरे पाटील यांनी बाजू मांडली। युक्तिवाद त्या ठिकाणी झाला नाही, कारण की आरोपीला हजर केले गेले आणि कोर्टाने सध्या त्याला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याआधी आज त्याला 3 दिवसापूर्वी तेव्हा हजर केलं होतं, त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। आता सध्या त्याला परत कल्याण कोर्टाने 3 दिवसाची परत कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आता अक्षय शिंदे याच्यासोबत आणखी काही लोक आहेत का याचा तपास आता पोलीस करणार आहे। मात्र या ठिकाणी अक्षय शिंदे याला हजर करण्यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। अक्षय शिंदे याच्या विरोधात काल बदलापूरमध्ये मोठं आंदोलन झाला। कल्याणमध्ये तो आंदोलन चिघळू नये, परत आंदोलन होऊ नये याची काळजी पोलिसांनी घेतली होती। सध्या अक्षय शिंदे याला पोलीस कोर्टात हजर केले गेला आहे आणि त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। सौरभ, अमजद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की आरोपी अक्षय शिंदेला आता 24 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत कोठडी, आज कोठडीची मुदत संपत होती आणि आता ती वाढवण्यात आली आहे। 24 ऑगस्ट पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडून। अमजद, खरं तर आज कोठडीची मुदत संपत होती, 17 ऑगस्टला त्याला अटक झालेली होती, काय अपडेट्स द्याल? सौरभ, कारण की हा एक मोठा गुन्हा आहे आणि ज्या प्रकारे या प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला होता की बदलापूरमध्ये जेव्हा हा प्रकार घडला, जेव्हा पीडिताचे नातेवाईक आणि काही मनसे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते, पोलिसांनी गुन्हा दाखल करायला 12 तासाची वेळ घेतली होती आणि वेळ कसा घेतली या संदर्भात संताप नागरिकांनी व्यक्त केला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। मात्र या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये याची काळजी आता सरकारने घेतली आहे आणि पोलिसांनी घेतली आहे। सध्या अक्षय शिंदे याला आज परत कल्याण कोर्टात हजर केले गेले असता विशेष न्यायाधीश V.A. पत्रावळे यांच्या न्यायालयात त्याला हजर केलं गेला आणि या ठिकाणी सरकारी वकील अश्विनी भांबरे पाटील यांनी बाजू मांडली। आता सध्या या प्रकरणात अजूनही काही चौकशी व्हायची आहे, म्हणून कोर्टाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अक्षय शिंदे ज्या शाळेत होता, या शाळेत आणखी काही प्रकार काही मुलींसोबत घडला आहे का, कारण की 15 दिवसापूर्वी त्याला कामावर घेतलं गेलं होतं, त्यांनी आणखी काही मुलींसोबत असा प्रकार केला का याचा तपास आता पोलीस करणार आहे। आणखी काही लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहे का आणि हा जो प्रकरण आहे या प्रकरण लपवण्यासाठी केला आहे का त्या संदर्भात देखील आता पोलीस तपास करणार आहे। मात्र आज अक्षय शिंदे हजर करण्यापूर्वी कल्याण कोर्टात मोठा पोलीस बंदोबस्त होता, कारण की काल या अत्याचाराविरोधात बदलापूर बंदाची हाक देण्यात आली होती। रास्ता रोको झाला, रेल्वे रोको देखील झाला। या प्रकरणातील जे आंदोलनकर्ते त्यांना देखील अटक झाली आहे, परंतु अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। अमजद, पुन्हा एकदा फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, नेमकी तारीख काय आहे? किती ही पोलीस कोठडीची मुदत आहे ती वाढवण्यात आली आहे, नेमकी तारीख काय?
सध्या सौरव असं सांगितलं जाते की 24 ऑगस्ट पर्यंत ही पोलीस कोठडी आहे. नक्की या संदर्भात आता जे सरकारी वकील आहेत ते बाजू मांडणार आहे, कारण की जी आपल्याकडे माहिती आहे ती 24 ऑगस्टची आहे. सध्या या संदर्भातली पुढची आता माहिती थोड्या वेळात अपडेट होईल, परंतु सध्या 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली याची अशी माहिती समोर आली आहे. आता सरकारी वकील आपली मीडिया समोर येणार आणि ते आपली बाजू मांडणार आहे, परंतु 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली याची शक्यता आहे. अमजद, आपण बघतोय की हा काल जेव्हा प्रकार घडल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले होते. आता तेव्हा तर नागरिकांची मागणी होती की थेट फाशी द्या अशी मोठ्या प्रमाणात घोषणा देखील केल्या जात होत्या. आता नेमक्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया लक्षात येत आहेत का? कारण आता कोठडी सुद्धा वाढवण्यात आली आहे. कालच नागरिकांचा जो धीर आहे सुटत होता, कोठडी वाढवल्यानंतरच्या काय रिॲक्शन्स असतील? सध्या कल्याण जीआरपी पोलिसांनी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना अटक केली आहे. त्या संदर्भातली जी पुढची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेच्या निगडीत जे लोक होते त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांचे नातेवाईक त्यांनी संताप प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही जे केलं ते एका अत्याचाराविरोधात आमचं आंदोलन होतं. आमचं आंदोलन सरकार विरोध नव्हता. आमच्या आंदोलन फक्त ते अत्याचार विरोध होता. हे अत्याचार थांबले पाहिजे अशी प्रतिक्रिया लोकांची आहे. आज जेव्हा अक्षय शिंदे याला हजर केले गेले होते ते याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. पोलिसांनी याची घेतली होती, त्यामुळे लोकांना याची माहिती नव्हती. आता लोकांना माहित पडतंय की कल्याण कोर्टात अक्षय शिंदेला हजर केले गेलं आहे. सध्या कल्याण कोर्टात आता ही प्रक्रिया संपली आहे आणि अक्षय शिंदे याला परत बदलापूर पोलीस जे आहे बदलापूर पोलीस स्टेशनच्या दिशेने घेऊन निघाले आहेत. या प्रकरणात आता पुढील प्रक्रिया काय होते हे बघावं लागेल. अमजद, या सगळ्यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेऊच. तुर्तास धन्यवाद.